तिचं लग्न जेव्हा झालं ना त्यात ती रत्नागिरीला शिफ्ट झाली. जसं जसं टाइम जायला लागला ना इतकी वेडी झालेली ना ती पुरुषाच्या आवाजात बोलायला लागली. तू मला नाही बोलायचं, मी काय केलं पाहिजे, तू कोण मला सांगणारा, मी कोण नाहीये तुझा, तू निघून जा इकडनं. होतं जागा आहे ती. इटसेल्फ इज अ मेज. बुलबुलई आहे. आता वाडीच्या एंट्रन्सलाच एक प्लेग चर्च आहे. एका क्षणाला भास झाला की मागून कोणतरी बघते. तिकडे एक माणूस उभा होता. त्याने माणसाने वळून बघितलं तर त्याला डोकंच नव्हतं. अशी टरकली. ते दोघंही तिकडनं पळाले आणि डायरेक्ट वाडीत आले आणि गच्ची देऊन सगळ्यांना सांगितलं की असा किस्सा झाला. खारला आहे ना ती एक जागा आहे बोलतात. तिकडे एक विहीर आहे. त्या विहिरीत ना लोक येऊन उड्या मारतात आणि सुसाईड करतात. रॅन्डम माणूस मुंबईच्या कुठच्याही कोपऱ्यातनं येतो आणि त्या विहिरीत उडी मारतो आणि जीव देतो. मग तिकडे लोक वगैरे असतील तर वाचवलं नाही तर गेला. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर अभिजित आहे. भाई कसा आहेस? मजेत मजेत. आणि अभिजितने जस्ट सांगितलं की तो मार्केट रिसर्च मध्ये आहे आणि तू बऱ्यापैकी काय बोलतात मेडिकल इंडस्ट्रीमध्ये आहेस. हो, फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहे. गेली 10 वर्षापासून मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त तू तुझे खूप इंटरेस्टही सांगितले. तुला वाचण्यात खूप इंटरेस्ट आहे. मला हिस्ट्री झालं, थोडंफार जिओ पॉलिटिक्स वगैरे झालं. जिओ पॉलिटिक्स पेक्षा मला जास्त हिस्ट्री आणि सो कॉल्ड मायथॉलॉजी मला त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे पहिल्यापासून. ह्या दोन झाल्या. प्लस बाकी तर आपलं पॉप कल्चर तर आहेच. मार्वेल, DC, कॉमिक बुक्स वगैरे सगळं वेगळं. गेमिंग. ओके. इंटरेस्ट थोडे अशी गीकी इंटरेस्ट मला खूप आहेत. लहानपणापासून नर्डी इंटरेस्ट आहेत. गेम्स वगैरे बरेच खेळलोय. तू मला सांग अभिजित की तुला मग या हॉरर गोष्टींमध्ये इंटरेस्ट कधीपासून आला? असं हॉरर गोष्टींमध्ये इंटरेस्ट म्हणायचं तर मी जेव्हा लहान होतो तर आता मी कसं माझं बालपण गेलंय गोरेगावला. माझं शिक्षण वगैरे गोरेगावला आणि पण माझं गिरगावला आजीचं घर आहे. तर कुठची सुट्टी असेल, दिवाळी असो, मे महिना असो, गणपती असो, आजीकडे. तर लहानपणी तिकडे कसं आहे की मी जिकडे ज्या वाडीत राहतो गिरगावला त्या वाडीत खूप किस्से आहेत. खूप किस्से आहेत. गिरगावचे भाई वाड्यांचे किस्से भरपूर. हो, म्हणजे त्याच्यात एक मानकाप्याचा जो विषय खूप फेमस आहे. ती वाडी माझ्या बाजूलाच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्या वाडीत पण असं बरेच सायटिंग्स झालेले आहेत लोकांना आणि असे काही किस्से आहेत. तर त्यामुळे लहानपणापासून एक हे होतंच. आणि त्याच्यात आहे ना एक मित्र होता माझा, अमित म्हणून, मोठा होता आमच्याहून. तर आम्ही लहान होतो, पहिली दुसरीत वगैरे. तर तो आम्हाला येऊन आहे ना भूताच्या गोष्टी सांगायचा घाबरवण्यासाठी. तर तसं मला अजूनही खूप एकदम चांगलं आठवत आहे की कसं होतं, मे महिन्याच्या सुट्टीत आहे ना मी चाळीत झोपायचो आजोबांबरोबर. आणि माझ्या घराच्या बाहेर एक पिंपळाचं झाड होतं. तर ते झाड आणि ना ते झाड एकदम विचित्रच होतं पहिल्यापासून. तर हा आहे ना मला घाबरवायला मला आणि भावाला सांगायचा, त्या झाडावरती आहे ना मुंजा बसतो, रात्री तुम्हाला दिसेल, रात्री उठून झाडाकडे बघू नकात. तर मग ती इतकी झोपायला म्हणजे त्यावेळेला इतकं भीती वाटायची. पण ती भीती हळूहळू जसं मोठा होत गेलो तो इंटरेस्टमध्येच बदलला. तर असं हे आहे. तर त्यामुळे एक आहे म्हणजे मला एक विश्वास पण आहे आणि एक क्युरिओसिटी पण आहे की म्हणजे असं काय आहे हे काय, म्हणजे देर इज समथिंग विच आपण त्या गोष्टीला असं पिन पॉइंट नाही करू शकत किंवा उत्तर नाही देऊ शकत, पण काहीतरी बियॉन्ड सायन्स. पता नाही क्या है बट कुछ तो है असं आहे. पण तू सांग भाई, तू अजून आतापर्यंत सर्वात डेंजरस जी असेल हॉरिफाईंग स्टोरी कोणती ऐकली आहे? तुला कोणत्या स्टोरीपासून स्टार्ट करायचंय? तर हॉरर पेक्षा आहे ना म्हणजे मी तुला एक सांगतो, म्हणजे माझा जो बिलीफ फर्म झाला ना सुपर नॅचरलवरती, तर माझा जो एक पर्सनल हे आहे म्हणजे मी, माझे आई वडील, आम्ही आहे ना गणपतीपुळ्याला गेलेलो. ही गोष्ट असेल मला वाटतं 2010-11ची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये होतं आणि आम्ही परत येत होतो. तर तुला माहिती आहे आपला जो ओल्ड मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यात एक तुझा कर्नाळ्याचा पार्ट येतो, कर्नाळा अभयारण्याचा. तर आम्ही कर्नाळा अभयारण्याला एंटर झालोय आणि तिकडे कसा स्टीप टर्न होता. तर आमची गाडी जाते, समोरून एक बस आली, ती बस पास झाली आणि तिकडनं ना म्हणजे मला असं लिटरली दिसतंय की एक पॅरेलली बाईक गेली, टर्न आहे आणि ती बाईक सरळ जाते. आणि म्हणजे मला दिसला, माझ्या भावाला दिसला, ड्रायव्हरला दिसला. आम्ही ड्रायव्हरला बोललो, ड्रायव्हरने थोडी गाडी स्लो केली, पण त्याला काय सुचलं काय माहिती, त्यांनी गाडी परत स्पीडमध्ये आणली आणि त्यांनी काय लक्ष नाही दिलं. मी आणि माझ्या भावाला दोघांनाही दिसली एक सावली जाताना आणि प्रॉपर बाईक जाताना दिसते.
तर जेव्हा आमची गाडी तिकडनं पास झाली तर मी बघितलं तिकडे काहीच नव्हतं. आणि तिकडे जवळजवळ एक 6 फूट उंचीची, 6 नाही 4-4.5 फुटाची फेन्स होती. तर मी तेच विचार केला की यार बाईक जर तिकडे घुसली असती तर दिसली असती. चल मी बोललो चल ते पण नाही, काहीतरी उडून गेली असेल तर तिकडे कुठेतरी त्या झाडा, आणि कसं होतं की जंगल होतं, तर जंगलात लाईट दिसेल, काहीतरी दिसेल. तिकडे काहीच नाही, एकदम शुकशुकाट. तर तेव्हा मग मी म्हणजे लगेच आम्ही मग पुढे आलो. ते कामतच्या रेस्टॉरंट आहे तिकडे, मला अजून आठवतं, तिकडे आम्ही बसलो. तर तो ड्रायव्हर काय बोलायलाच तयार नाही. तर मी आईला सांगितलं की असं, तर आई बोलली की हां ते चकवा लागलाय, तो चकवा होता. तर तेव्हापासून तो माझा फर्स्ट, म्हणजे त्याच्या अगोदर मी बरेचसे इन्सिडेंट्स ऐकलेले, पण दॅट वॉज द फर्स्ट की जो मी पर्सनली एक्सपिरियन्स केला. आणि तिकडनं मग माझा तो बोलतो ना की एक बिलीफ माझा एकदम फर्म झाला मला की हां बाबा काहीतरी असं. कारण का तो सिनारिओ असा होता की मी त्या गोष्टीला आजही एक्सप्लेन नाही करू शकत की ते कसं झालं, काय झालं, त्याच्या मागे कारण काय होतं, काहीच मला माहित नाही. खूप डेंजरस होतं बाई हे. पण तेच आहे की आपण एक्सप्लेन नाही करू शकलो त्यावेळी. आणि मग त्याच्यानंतर तू कधी असं काही गोष्टी एक्सपिरियन्स केलं? एक्सपिरियन्सपेक्षा म्हणजे आता एक म्हणजे ना आमच्या वाडीतली मी एक गोष्ट सांगेन. माझा एक मित्र आहे, तर त्यांची 2 घरं आहेत. ठीक आहे. तर त्यांचं कसं आहे, तर एक जे घर आहे तिकडे म्हणजे त्याचे आजी आजोबा वगैरे राहायचे, दुसऱ्या घरात तो त्याचे आई वडील आणि बहीण राहायचे, बाजूबाजूला लागूनच होती. तर त्यांचं ते जे घर होतं जिकडे तो त्याचे आई बाबा बाजूबाजूलाच होतं, आई बाबा वगैरे राहायचे ना, तर आम्ही दुपारी खेळायला वगैरे जायचो लहानपणी त्या घरी. आम्ही बुतबुत वगैरे खेळायचो तिकडे. आणि लिटरली आहे ना तिकडे वाईब्स खूप खूप विचित्र वाईब यायच्या. आणि तिकडे कसं होतं ना, कोण रात्री जर बाई वगैरे झोपली ना तर तिला खूप अनइझी फील व्हायचं की असं कोणतरी छातीवरती बसलंय, एकदम कंजेशन व्हायचं. आणि हे 2-3 लोकांबरोबर झालेलं तिकडे. तर आणि हे ना म्हणजे बरेच वर्षांपासून चालू होतं, पण त्यांना काय असं कळत नव्हतं की काय म्हणजे आम्ही बरेच वर्ष ऐकत होतो की यार त्या घरात काहीतरी सीन आहे. आणि काही कळायलाच मार्ग नाही की बाबा होतंय काय, नक्की आहे काय. तर एक कोणतरी आहेत ना त्यांचे ओळखीचे होते, मला वाटतं बुवा का काहीतरी त्यांचं नाव होतं, मी नाव नाही आठवत. तर त्यांनी आहे ना त्यांना बोलावलं, तर म्हणजे माझ्या मित्राच्या काकांनी आहे ना त्यांना बोलावलं त्या बुवांना की बाबा एकदा या, हे बऱ्याच वर्षापासून हा इश्यू आहे, आम्हाला काही कळत नाही काय. तर ते आले, तर ते बोलले की इकडे कोणतरी मेलंय. म्हणजे मेलं म्हणण्यापेक्षा इकडे कोणाला तरी आहे ना, म्हणजे ते रिच्युअलिस्टिकली मारलेलं आहे ते बोलले. तर ते घरात आले, त्यांनी करणी वगैरे करून मारलेलं आहे रिच्युअलिस्टिक वे मध्ये, काळा जादू वगैरे करून. तर त्यांनी पहिलं घरात बघितलं, आणि काही छोटी घरं, 1 रूम किचन, आपल्या गिरगावातल्या चाळीतली घरं छोटी. तर ते गेले मागच्या साईडला, तर ते मोरीकडे गेले. तर ना ते घरात मोरी असते आपल्या इकडे गिरगावला वगैरे, कसं घरात एक भांडी वगैरे घासायला छोटी मोरी असते. ते मोरीकडे गेले, त्यांनी सांगितलं ही मोरी खोदायला चालू करा. तर ह्यांनी खोदायला चालू केली. जवळजवळ एक 5-6 फुटाखाली ह्यांना एक मडकं मिळालं. आणि त्या मडक्यात आहे ना लहान मुलाची हाडं होती. लहान मुलाची म्हणजे तो बोलतात ना की एक 7-8 वर्षाचा मुलगा असेल त्याची हाडं होती. आणि ती त्यांनी रिट्रीव्ह केली, आणि पूर्ण त्याच्यात ते असं मडकं होतं. आणि ते बरंच वर्ष जुनं होतं, कारण का ते मडकं वगैरे जाऊन पूर्ण असं खराब वगैरे झालेलं, ती हाडं वगैरे एकदम. तर त्यांनी त्या बुवांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता हे करा, ह्याला विसर्जन करा. तर त्याचा काका आणि त्याचे वडील दोघे गेले, ते विसर्जन करून आले. आणि त्यांनी त्या बुवांनी 4 नारळ दिले ह्यांना, 4 घराच्या 4 कॉर्नरला लावायला. तेव्हापासून तर हे सीन बंद झाले. तर तेव्हा आहे ना, म्हणजे तो माझा मित्र जो आहे ना तो बोलत होता की त्याच्या वडिलांबरोबर सीन झाला हा, की ते जेव्हा ती हाडं घेऊन जात होते ना, तर ते जसं वाडीच्या ह्याच्यावर पोचले ना गेटकडे, तसं त्यांना मागून त्यांच्या वडिलांचा आवाज यायला लागला की वडील बोलवतात. आणि त्यांना ना बुवांनी सांगितलेलं की कोणीही बोलवलं, काही केलं तरी मागे वळून बघू नका. तर आणि लिटरली ते बोलतात की म्हणजे इतकं मग त्यांना असं वाटत होतं की आता मागे वळून बघू, पण त्यांनी मागे वळून नाही बघितलं त्यावेळेला. पण त्यांना खूप बराच वेळ तो कोणतरी असं मागून, म्हणजे ते जस्ट असं वाडीच्या नाक्यापर्यंत पोचलं आणि तिकडनं आवाज चालू झाला. तो जवळजवळ चौपाटीपर्यंत त्यांना येत होता. बापरे. म्हणजे कोणतरी त्यांना बोलवत होतं. ओके. आणि मग त्याच्या मागची तुम्हाला काही हिस्ट्री वगैरे नाही, कारण काय कसं आहे की ते कधी झालं, काय झालं ह्याचं काय हे नाही. कारण का असं बघायला गेलं तर आमची वाडी आता जवळजवळ 150-200 जुनी वाडी आहे. तर त्याच्या अगोदरचं पण ते असू शकतं, काय माहिती जुनी आहे. आणि कसं होतं, लहान मुलं होतं. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे तिकडे आता एक आमच्या ताई होत्या तिकडे, त्या शेजारीत राहायच्या त्यांच्या. तर ती एकदा झोपलेली ना, तर तिला बाकायदा असं स्वप्न पडलेलं की कोणतरी मुलगा तिला सारखा बोलवतोय.
त्या घरातनं. तर ते काहीतरी, पण त्याचं म्हणजे त्याची हिस्ट्री आम्हाला कळायला काही मार्गच नव्हता, कारण का ते कोणाचं हे होतं, काय होतं, त्याचं काही माहीतच नाही. पण ते मिळालं तिकडे. बरोबर. हे म्हणजे पहिल्या आधीच्या जमान्यात, म्हणजे आतापर्यंतही, आता तर खूप कमी झालंय, तर लहान मुलं किडनॅप करून, माहितीये का, त्यांना ती अंधश्रद्धाच होती की त्यांना ब्रिजच्या खाली वगैरे पुरायची, जेणेकरून पुढे जाऊन तो ब्रिज पडू नये वगैरे त्या गोष्टी. तर ते खूप व्हायचं. म्हणजे आम्ही तर लहानपणी खूप जास्त घाबरायचो की बाबा एक दुपारी वगैरे बाहेर न पडणं वगैरे, आणि मध्ये मुलं वगैरे पण खूप जास्त गायब व्हायची व्हायला लागले. तर तेच की आपण बोलतो की बाई हे सर्व खोट्याने अंधश्रद्धाच आहे ती सर्व, पण स्टील ते होतंय आणि ते लोकांना मारतायत. आणि आपल्या इकडे कोकणात पण हे होतात ना अभ्रक, म्हणजे एम्ब्रियोज जे असतात ना, आता एम्ब्रियोज पुरतात. म्हणजे आता सपोज मिसकॅरिएज वगैरे झालं ना कोणाचं, तर त्याचे एम्ब्रियो येतं ना, ते जमिनीत पुरतात भरभराटी होण्यासाठी. म्हणजे जो लहान मुलगा पोटातच मरतो, आणि तो जो बाहेर येतो ना जेव्हा, तर ते कसं असतं, जेव्हा मिसकॅरिएज होतं किंवा जेव्हा तुम्ही ते अबॉर्ट करतात ना, तर तो एम्ब्रियो बाहेर येतो. जर तो फुल्ली डेव्हलप्ड असेल, म्हणजे व्यवस्थित डेव्हलप्ड असेल, तर तो पूर्ण बाहेर येतो. तर तो पुरतात. अभ्रक बोलतात त्याला आपल्या मराठीत, अर्भक बोलतात. तर आपल्या कोकणात ही जुनी प्रॅक्टिस आहे की जमिनीची, म्हणजे घराची भरभराटी करावी, जमीन सुपीक व्हावी, चांगली शेती यावी ना, म्हणून आपल्या याच्यात ते अर्भक टाकतात, जमिनीत पुरतात. तर हे वगैरे पण आपल्या इकडे बरेच असे किस्से आहेत. हे कोकणात खूप पहिल्यांदा ऐकतोय मी. नाही, कोकणात, आपल्या इकडे कोकणात खूप चालतं हे. कारण ना बघायला गेलं तर त्या लहान मुलाला पुरायला तर हवंच कुठे ना कुठे, त्याला पण ती शांती मिळायला हवी. पण हा यार, तेच खूप वेगळंच होतं हे, स्पेशली गिरगावात वगैरे. तू मानकाप्याचं काहीतरी म्हणत होतास, तर काय ऐकलं? मानकाप्याचं कसं आहे की मानकाप्या हे खूप मेजर अर्बन लेजंड आहे मुंबईतला. हो. आणि इंटरनेटवरती पण जर कोणी बघेल ना, तर त्यांना लगेच मिळेल. तर तिकडे मानकाप्या पण जागा आहे ती. तर ना, ही इटसेल्फ इज अ मेज, बुलबुलई आहे अशी जागा. आणि तिकडे म्हणजे असं आहे ना की इफ यू आर न्यू, जर तुम्हाला काय माहीत नसेल ना, तर तुम्ही जिकडनं चालू कराल, गोल फिरून परत तिकडे जाल, अशी जागा आहे ती. आणि तिकडे असं म्हणतात ना की एक कोणतरी आहे ज्याला आहे ना मान नाही आहे, आणि तो फिरत असतो, आणि जर कोण दिसला ना की तो त्याचा मान कापून टाकतो, म्हणून त्याला मान काप्या. आणि हे खूप, म्हणजे माझा मामा वगैरे लहान होता तेव्हापासून ती गोष्ट फेमस आहे गिरगावात, मान काप्याची. मला अजूनही आठवत आहे एकदा. आणि म्हणजे ती वाडी पण आहे ना, ती एवढी भयानक आहे ना, म्हणजे ती एकदम विचित्र आहे. आणि कसं आहे, ती हेरिटेज प्लेस आहे, म्हणजे ती इट यूज टू बी अ पोर्चुगीज कॉलनी, आय थिंक मेनी इयर्स बॅक. तर आहे ना, जर तू त्या वाडीत एंटर करशील ना, तर वाडीच्या एंट्रन्सलाच एक प्लेग चर्च आहे. आणि त्या चर्च, म्हणजे मला अजूनही आठवतं एकदा गणपतीचं आहे ना, असंच मी, माझा भाऊ आणि भावाचे 2 मित्र, आम्ही गणपतीचं हे होतं तर नाईट मारत होतो. आम्ही समोर बसलेलो, सिगरेट वगैरे पित होतो, गप्पा चालू होत्या, आणि हेच भूताच्या गोष्टी करत होतो. तर खोताच्या वाडीचा विषय निघाला. तर माझ्या भावाचा मित्र आहे सावंतवाडीतला, तर त्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. तो बोलला चल आपण जाऊ चल. तर आम्ही गेलो. तर म्हणजे त्या वाडीचं आहे ना, म्हणजे एन्व्हायरमेंट कसं मी सांगतो, गणपती चालू आहे गिरगावात. तर गणपतीत जर तू येशील तर मेन रोड पूर्ण भरलेला असतो, नुसता आवाज असतो, गजबजाट असतो. आम्ही आलो त्या चर्चच्या थोडं, तर चर्च, आणि चर्च पण काय जास्त नाही, 100 मीटर अंतरावरती आहे. चर्च क्रॉस केला आणि पूर्ण शुकशुकाट, बाहेरचा आवाजच नाही. विचार कर, इतकी शांतता. आम्ही ते चर्च क्रॉस केलं, थोडं पुढे गेलो, आणि एका फटक्यात ना, म्हणजे मला माहीत नाही, मला भास वगैरे असं जसे कधी झालेले नाही आहेत. माझ्या भावाला आणि त्याच्या दोन्ही मित्रांना ना एका क्षणाला भास झाला की मागून कोणतरी बघते तिकडनं. आणि ना तिकडे तो एक असा गेट आहे, त्या गेटच्या इकडनं कोणतरी बघतं असं आहे ना, त्यांना कंटिन्युअस वाटत होतं. तर मग तो मित्र बोलला आपण पुढे नको जाऊया. आम्ही लगेच मागे वळलो आणि परत बाहेर आलो. म्हणजे इतकं विचित्र आहे ते. म्हणजे तिकडे आहे ना, तू असं वाटतं की यू आर इन अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. मला अजून आठवतं, म्हणजे मी जेव्हा लहान होतो तर तेव्हा आमच्या इकडे, म्हणजे आमच्या इकडचे जे मोठे लोक होते ना, त्यांनी सांगितलेलं संक्रांतीच्या वेळेला एक किस्सा झालेला आहे यांच्याबरोबर. तर संक्रांतीत हे लोक गच्चीवर होते, पतंग उडवत होते, आणि कोणता तरी पतंग चांगला, म्हणजे ढेप बोलतात, मोठा पतंग होता, तर ती ढेप खोताच्या वाडीत आलेली. तर आणि कसं ना, गिरगावात जर तू हे गटारातनं वगैरे तू उड्या मारून कुठेही जाऊ शकतो. तू आमच्या वाडीतनं गटारातनं उडी वगैरे मारून जाऊ शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. तर पतंग पकडायला सगळी पोरं, तर 2 भाऊ होते, ते दोघंही भाऊ पळत त्यांना गेले. आणि ना ते त्या गटाराच्या इकडनं आहे ना बाहेर पडले, आणि तिकडे गल्ली होती, डेड एंड होता, त्या गल्लीच्या इकडे ते गेले, आणि तिकडे एक माणूस उभा होता त्या पतंगाकडे.
आणि ते लोक पोचले ना, तर त्यांनी हाक मारली, ओ काका तो पतंग. तर त्यांनी बघितलं, त्यांनी माणसाने वळून बघितलं तर त्याला डोकंच नव्हतं. त्यांची अशी टरकली, ते दोघंही तिकडनं पळाले आणि डायरेक्ट वाडीत आले आणि गच्ची देऊन सगळ्यांना सांगितलं की असा किस्सा झाला. बापरे. आणि हे म्हणजे जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तिकडे इवन मला अजून एक किस्सा आठवतो, म्हणजे हा असा भूताचा असं नाही, मला वाटतं मी आणि माझा एक मित्र आहे, बेस्ट फ्रेंड आहे माझा अखिल म्हणून. तर आम्ही दोघे आहेत ना, एकदा शाळेत होतो आणि ना त्याला काहीतरी खाणं आणायला जायचं होतं, तर आम्ही जात होतो. तर असंच मस्ती न जाऊया मुद्दामून. आम्ही गेलो, मी काहीतरी 5वी-6वी, तो 4थी-5वीत असं आहे. घंटा आम्हाला दोघांनाही रस्ता माहीत नाही, आम्ही नुसते भटकतोय गोल फिरतोय. जवळजवळ 10-15 मिनिटं झाली गोलच फिरतोय. मी बोललो आज काय आम्ही इकडनं बाहेर पडणार नाही. आणि असं नशीब चांगला आम्हाला एक माणूस दिसला. आम्ही बोललोच ह्या माणसाचाच पाठलाग करू काहीतरी, आणि नशिबाने त्या माणसाचा पाठलाग केला आणि एका बरोबर रस्त्यावरती पोहोचलो. आणि तिकडनं मग आम्ही, ती जागा अशी आहे तुला कधीच हे लागणार नाही की बाबा कुठून काय असं हे आहे. तेच ना, मुंबई बोलतो जेवढी जुनी आहे ते तिकडचे भरपूर ज्या गोष्टी आहेत त्यात लपल्या गेल्या आहेत. हो. आणि तेच, आणि आता तर खूप जुन्या त्या, मला माहिती नाही किती ते खरं आहे, मानगाप्याची गोष्ट किती खोटं आहे, पण गोष्ट खूप भारी आहे. हो, गोष्ट जे अर्बन लेजेंड आहे ते लहानपणे आमची फाटायची. म्हणजे आजी वगैरे गोष्ट सांगेल ना तर कोण बाहेर नाही पडायचं. मला आठवते की माझा एक मित्र आहे, तर त्याची फॅमिली वर्लीला राहते. तर तिथे असं बोलतात की जो काका होता खूप वर्षांआधी, ते चाळीत राहायचे. तर खूप वर्षांआधी तेव्हा एकदा तो रात्री लेट आला दारू पिऊन. तर त्यांनी बघितलं की समोरून मानकाप्या येतोय, आणि मग त्यांनी त्याला असं ढकललं, जवळ आला आणि ढकललं ना, तर तो गटारात पडला, त्याचा पाय वगैरे तुटला त्यावेळी. तर तो बोलतो काहीतरी वेगळंच काहीतरी असा आकार होता आणि तो माझ्या जवळ येत होता. तर माहिती नाही काय, तो दारू पण प्यालेला, पण आम्ही तेव्हापासून आमची भरपूर फाटायची असं रात्री दुपारी बाहेर निघणं वगैरे. पण तू मला वसईचंही काहीतरी सांगत होतास, वसईला तुझ्या आजीकडे. हा, तर ऍक्च्युली कसं आहे ना, माझं गाव वसई आहे बेसिकली. वसईच गाव आहे आमचं. तर वसईला आहे ना माझ्या आजीचा वाडा आहे. तर त्यांचं कसं आहे ना, तर ते जुना वाडा आहे, तो पण व्यवस्थित जुना आहे. त्यांचं एन्सेस्ट्रल हाऊस आहे ते त्यांचं. जवळजवळ मला वाटतं आता ते घरच जवळजवळ 200-300 वर्ष जुनं आहे तो वाडा. तर त्या वाड्यात आहे ना, तिकडे कसं आहे ना, तिकडे एक साप आहे. म्हणजे कमीत कमी आहे ना, तो साप एक 7-8 फुटाचा साप आहे. तो घरातलं, म्हणजे माझ्या आजीचं आडनाव बांबार्डेकर आहे. तर बांबार्डेकरांमध्ये कोणी जर मरणार असेल ना, तर तो साप दिसतो. तो साप, आणि बऱ्याच लोकांना दिसलेला आहे. म्हणजे ना आमच्या म्हणजे वाड्यात विहीर आहे, तर त्या विहिरीच्या बाजूला तो साप दिसतो. आणि हे आहे ना, म्हणजे बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की म्हणजे तो साप दिसलाय आणि कोणतरी गेलंय. तर हे आमच्या घरात म्हणजे पहिल्यापासून हे. आणि म्हणजे कसं आहे की आता मला माहीत नाही वेदर दिस इज अ कर्स ऑर समथिंग, पण कसं आहे की माझे जे पणजोबा होते ते सावकार होते ब्रिटिशांच्या काळात. म्हणजे ब्रिटिशांसाठी ते सावकारी वगैरे करायचे. तर त्यांनी बऱ्याच लोकांचं नुकसान केलेलं आहे. म्हणजे एका वेळेला मला अजूनही आठवतं, मी लहान होतो तेव्हा माझी आई वगैरे, आजी आणि आई एकदा बोलत होती तेव्हा मी ऐकलेलं की त्यांच्या घरात एक असा ट्रंक मिळालेला ज्याच्यात जवळजवळ 100 किलो सोनं होतं. 100 किलो सोनं म्हणजे ते, आणि आहे ना म्हणजे सोनं म्हणजे कानातले आहेत, सोन्याचे गळ्यातले आहे, सावकारीमध्ये ते पैसे कोंडे, आणि त्याच्यात सगळ्यांची ती नावं होती. हणम्या, त्याला इतके पैसे दिलेले, देऊ शकला ना. जवळजवळ 100 किलोचं सोनं होतं. म्हणजे ती एवढी हाय लागलेली आहे ना लोकांची की हे अशा गोष्टी. म्हणजे त्यांच्या नंतर तर म्हणजे त्यांचं फॅमिलीमध्ये कोण आता असं म्हणजे इतकं नंतर होऊन प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि हे तर म्हणजे असं आहे की बाबा कधीही कोणी मरणार आहे तो साप दिसतो, आयदर स्वप्नात येतो किंवा म्हणजे माझी काकी वगैरे अजूनही तिकडे राहते, तर तो दिसतो तिकडे अजूनही. नाग आहे का? हा, नाग आहे प्रॉपर. आणि म्हणजे असं आता मला माहीत नाही, पण माझी एक कझिन आहे, ती बोलायची की आहे ना असं तो म्हातारा साप बोलतात त्याला. म्हणजे ना त्याला असं म्हणतात की त्याच्या तो जो म्हणजे फण्याच्या साईडला आहे ना अशा केसासारखं येतं असं काहीतरी. पण मला ते असं विचित्र वाटलं की असं नाही, पण तो साप दिसतो. म्हणजे मी माझ्या आजीला पण विचारलेली ही गोष्ट, तर आजी पण मला बोलायची की नाही तू, म्हणजे आमच्या घरात हे आजपासून आहे की कोणी जाणार असेल तर तो साप दिसतो. तर असं हे आहे. इवन वसईचे तर म्हणजे असं आहे ना की म्हणजे मला अजून आठवत आहे, माझे पणजोबा होते म्हणजे आजोबांचे वडील ना, तर ते त्यावेळेला म्युन्सिपाल्टीमध्ये कामाला होते. म्हणजे दिस इज अर्ली 1900ची गोष्ट आहे, म्हणजे ब्रिटिश काळात.
तर त्यावेळेला जस्ट ट्रेन्स वगैरे चालू झालेला, तर ते यायचे ना जेव्हा मुंबई म्हणजे ह्या साईडनी वसईला यायचे, तर सीन असा होता की जर तू वसईला आहे ना, आमचं जे घर आहे ते, आणि तर ते पुढे जसं ते जायला चालू करायचे ना, तर त्यांना मागून असा घुंगरूंचा आवाज यायचा. तर असं बाकायदा ते म्हणायचे की तो देवचार त्यांना दररोज सोडायला यायचा. तर त्यांनी म्हणजे त्यांना आहे ना ते दिसलेलं पण आहे की ती घोंगडी आहे, ते धोतर आहे, हातात एक काठी आहे, काठीला असं ते झुणझुणे आहेत आणि ते असे चालतायत आणि मागून असा आवाज येतो छान. त्यांना माहिती असायचं आणि ते जसं घराचं म्हणजे जसं घराच्या वेशीजवळ पोचले की तो आवाज बंद व्हायचा. तर हे त्यांच्यावर माझ्या पणजोबांबरोबर व्हायचं. म्हणजे ते जेव्हा पण, आणि त्यावेळेला कसं होतं की आतासारखं असं प्रकाश वगैरे काही नाही, एकदम आवाज वगैरे काही नाही. तर त्यावेळेला त्यांना म्हणजे ते संध्याकाळच्या वेळेला असे यायचे, तर हा किस्सा व्हायचा त्यांच्यावर. हा, त्यांना खूप जाणवायचं आहे. माहिती नाही, मला असंही वाटतं की आता मे बी आपल्याला एवढं जाणवत नाही, कारण आपण तेवढे कनेक्टेडही नाही आहोत ना त्या गोष्टींशी. आपण आपल्या गावी राहत नाही, आपण दुसरीकडे राहतो, प्लस आपण तेवढं देवाच्या गोष्टींमध्ये एवढं इन्व्हॉल्व्ह नाही होत. म्हणून त्यावेळी बघशील तर आपले आजोबा होते सर्व काम करायचे, देवाचं वगैरे झालं काही गोष्टी, म्हणून त्यांना मे बी तसे स्पिरिच्युअल अनुभव येत असतील. आता ते थोडं वेगळं आहे, आता फक्त आपल्याला हॉन्टेड अनुभव थोडंफार जाणवतं, तेवढंच आहे. नाही पण कसं आहे म्हणजे मला पण असं वाटतं की देवाने अजूनही भूमी तर सोडलेली नाही, आजही कारण का आपण जर कोकणात बघितलं तर कितीतरी असे देवस्थान आहेत. आता जसं मला अजून आठवत आहे की माझा जो कुलदेवता आहे वेतोबा, तर वेतोबाचं तर सगळ्यांना माहिती आहे की चप्पल दिली जाते वेतोबाला. म्हणजे कसं आहे, चढावा म्हणून चप्पल देतात. जर मला आता जर काही मागायचं आहे वेतोबाकडे तर मला चप्पल द्यावी लागते, आणि ती चप्पल आहे ना एका मंदिरात एक हे असतं, जागा असते तिकडे ते ठेवलेली असते. ती चप्पल झिजते, ती चप्पल कोणी घालत नाही पण ती चप्पल झिजते. इवन आपल्या इकडे कोकणात कौल लावायचे बरेचसे किस्से आहेत की कौल लावतो आपण देवाला. तर गावकऱ्यांचे काही असे महत्त्वाचे प्रश्न असतील, काही कॉन्फ्लिक्ट्स असतील, तर गावाला प्रथा आहेत आपल्या इकडे कोकणात की कौल लावतात. तर फुलं ठेवतात मूर्तीवरती आणि प्रश्न असतो की हा प्रश्न आहे तर ह्याचं उत्तर काय, आणि मग तो एक फुल पडतं. आणि म्हणजे पडतं म्हणजे असं नाही की बाबा हवेने, आणि गर्भगृहाचा जो हे आहे तर गर्भगृहात कुठूनही हवा यायला जागा नाही आहे, त्याच्यात ते फुल असं लिटरली असं नाही की नुसतं सरकून पडलं, असं लिटरली असं कोणी फेकल्यासारखं असं हे होतं. इव्हन आपल्या इकडे असे देवांचे पण म्हणजे बरेचसे असे आपल्या इकडे देवी देवतांचे असे किस्से आहेत. आता जसं देवचारांचं तर आपल्याला माहितीच आहे, देवचारांचं तर इव्हन पॉडकास्टवरती पण मला वाटतं बऱ्याच वेळेला लोकांनी देवचारांबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यात मी एक मागे बघत होतो, एक कोळ्यांचा एक देव आहे, वाशी वगैरेला ही प्रथा चालते. तर तिकडे आहे ना ती देवाची जी मूर्ती आहे ना ती समुद्रात ते लोक सोडून येतात. म्हणजे ती दरवर्षी समुद्रात असते वर्षभर. हा, ती वर्षभर मूर्ती समुद्रातच असते. आणि यांना ते कसं असतं की त्यांचा तो उत्सव असतो, त्याच्यात त्या बोटी जातात आणि त्यांना बरोबर माहिती असतं, आणि ते लोक सगळे एका मागोमागे उड्या मारतात समुद्रात ती मूर्ती रिट्रीव्ह करायला. आणि तिकडे असं आहे की ती मूर्ती आहे ना फक्त ती एकच फॅमिली म्हणजे एकच आडनाव आहे. आता मला वाटतं असं काहीतरी आडनाव आहे, मी पण हे वाचलेलं, तर ती त्यांनाच मिळते असं म्हटलं जातं. तर म्हणजे असे आपल्या इकडे म्हणजे हा जो अख्खा कोकण किनारपट्टीचा जो पूर्ण भाग आहे ना, इकडे अशा बरेच किस्से आहेत. बरेच आहेत. तसं मागे मी बऱ्याच वेळेला पॉडकास्टमध्ये 1-2 पॉडकास्टमध्ये बोललेलो पण होतो. पण असं आहे की आमचं जे गावी शेत आहे ना तिथे असं होतं की त्या शेतात जर कोणी गेलं ना, म्हणजे की आम्ही वगैरे गेलो तर म्हणजे आमच्या घरातलं कोण गेलं तर कोणाला काही दिसत नाही, पण आमच्या कोणी नातेवाईक म्हणजे मम्मीच्या साईडच्या आईच्या साईडचं किंवा कोण मित्र वगैरे कोण गेलं ना तर त्या लोकांना तिथे एक नाग दिसतो. आणि ते माझ्या आजोबांना दिसले, म्हणजे मम्मीचे जे बाबा होते त्यांना दिसलेलं त्यावेळी. परत जे असे थोडे काम वगैरे करायला असतात ना, कामगार वगैरे कधी काय आपण केलं तर ते वगैरे कधी गेलं तर त्यांना दिसणार तो. तर ते, आणि माझ्या आजोबांना कधीच नाही दिसलंय, माझ्या आजीला किंवा आम्हाला कधीच नाही दिसलंय. तर ते असं म्हणतात की तो प्रोटेक्टर आहे, जो प्रोटेक्ट करत असतो, की त्याला असं काय थोडंसं सस्पेशियस वाटलं तर तो येतो आणि तो प्रोटेक्ट करतो असं बोलतात. इवन तो माझा जो भावाचा मित्र आहे सावंतवाडीचा मी सांगत होतो, तर त्यांच्या इकडे शिमग्याचं म्हणजे शिमग्याची प्रथा आहे. त्याच्यात तो मला सांगत होता की त्यांच्या इकडे म्हणजे 2-3 लोक गायब होऊन जातात गावातली,
आणि होळीच्या दिवशी आहे ना कसं असतं की म्हणजे काही लोक असतात ना ते म्हणजे बोलतात ना की देव आल्यासारखं कसं होतं, तर ते लोक आहेत ना ढोल ताशे घेऊन पळत सुटतात. आणि कसं असतं, एक आहे ना आग दिसायला लागते जंगलात, आणि हे जंगलात आहे ना त्या आगीच्या मागे हे सगळे ढोल घेऊन ती माणसं धावत सुटतात, त्याच्या मागे अख्खं गाव धावत सुटतं. तिकडे पोचलं की ती आग तिकडनं गायब होऊन दुसरीकडे येते. आणि हे असं जवळजवळ रात्रभर चालतं. आणि शेवटी ते जे 2-3 जण गायब झाले आहेत ना ते त्या ठिकाणी येऊन पोचतात आणि मग ते लोक मिळतात. म्हणजे जरा सांग समजू. म्हणजे मला पण एक्झॅक्ट आठवत नाही, म्हणजे खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे की म्हणजे ना गावातले लोक गायब होतात होळीच्या अगोदर शिमग्याच्या वेळेला. आणि जसं होळी ज्या दिवशी असते ना त्या दिवशी त्यांचं कसं असतं, ते पूजा वगैरे काहीतरी होते आणि त्याच्यानंतर ते आत येतात त्या माणसांच्या आणि ते वाजवायला चालू करतात, म्हणजे ढोल ताशे, आणि त्यांचं ते वाजण्याचं हे चालू होतं. जसं वाजायला चालू झालं ना की गावाच्या आजूबाजूचं जे जंगल आहे त्या जंगलात आहे ना अशी एक आग दिसायला लागते, लाईट. आणि ती आग जशी दिसते की अख्खाच्या अख्खं गाव त्या आगीमागे पळायला लागतं. तर सगळ्यात पहिलं ही माणसं, आणि म्हणजे लिटरली तू, आणि ती माणसं अशा ट्रान्समध्ये असतात ना की तू त्यांच्या जवळपास जरी आला ना ते तुला तुडवून लावतील आणि जातील. तू काही नाही, म्हणजे त्यांना काही शुद्धच नसते, ते काय करतात माहीत नसतं. हे लोक जातात धावत पूर्ण. मग ती आग जसं तिकडे पोचायला आले की ती आग तिकडनं गायब होऊन दुसरीकडे येते. हे अख्खं रात्रभर चालतं की ते लोक धावतात, हे सगळे लोक त्या आगीच्या मागे धावतात. आणि मग ते शेवटी ती आग म्हणजे त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाते जिकडे ते जी माणसं गायब होती ती जिकडे आहेत तिकडे ती आग शेवटी घेऊन जाते. आणि मग ते मिळतात, मग सगळ्यांना घेऊन येतात. तर हा किस्सा आहे. तर आपल्या इकडे देवांचे असे बरेच हे आहेत की कोकणातले एक असे देव आहेत. जसं वेतोबाचं तर आहेच, मी मगाशी बोललो. अजून 1-2 असे कोकणात आपल्या इकडे आहेत देवचारांचं. आता जसं एक माझा मित्र आहे, त्यांच्या इकडे असं आहे, तो कणकवली गाव आहे त्याचं. कणकवलीला जर त्यांचं घर आहे ना तर त्यांच्या घराच्या म्हणजे ते अंगण आहे, त्या अंगणात एक बाकडा आहे. तर तो मला बोलतो की मी आहे ना काही बेट लावायला तयार आहे, फक्त त्या बाकड्यावरती रात्री झोपायचं. कारण का तो बाकड्यावरती देवचार येऊन झोपतो रात्री. तर जर तू झोपलास ना तिकडे तर रात्री कोणतरी येईल, तुला हाक मारेल की अरे रिकी बाळ उठ, माझी झोपायची जागा आहे. 2दा-3दा हाक मारेल. तू नाही उठलास ना तर तू दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आड जमीन असते बाहेर तिकडे मिळशील. आणि जर तू मुद्दामून केलास तर अजून पार जंगलात मिळशील. कुठे असशील तुझा तर पत्ता नाही. मग तुला शोधून परत गावात यायचं, तू गावाच्या बाहेर डायरेक्ट. बापरे, हे भरपूर आहे. म्हणजे त्यांच्या जर आपण मुद्दामून त्यांच्या वाटेला आलो ना तर ते कुठेही आपल्याला सोडतात, धडा शिकवतात. म्हणजे ते गोष्ट आहे. पण कोकणातलं मी अजून एक ऐकलेलं, असं कोणतं तरी कोकणात गाव आहे आणि त्या गावात असं आहे ना की 3 वर्षातून एकदा एक असा काळ येतो, 8 दिवस किंवा काही दिवस, तर ते सगळे गावकरी तो गाव सोडतात आणि गावाच्या बाहेर जाऊन शेतात वगैरे राहतात. हो. आणि असं म्हटलं जातं की त्या 4, 5, 6 दिवसात जेवढेही दिवस ते नाही आहेत त्या घरात भूत असतात, त्या गावात भूत असतात. तर तेच म्हणजे आपण खूप आधी बोललेलो ही गोष्ट, आणि आता खूप जुनी असेल, लोकांना आठवणार नाही. पण असं म्हटलं जातं की त्या गावात एक दिवशी एक आजोबा होते, ते खूप जास्त काय बोलतात म्हातारे होते. तर त्यांना चालता वगैरे यायचं नाही. तर त्यांना कसं नेणार ना, आपल्या इकडे सुविधा वगैरेही नसते, तिथेही जाऊन त्यांना शेतात वगैरे राहायचंय. तर ते आजोबा कसे घाबरायचे नाही, त्यांचं चालायला वगैरे जमायचं नाही, पण थोडंफार हे करून ते घाबरायचे. तर मी राहीन, तुम्ही जा. तर त्यांच्या घरातले वगैरे सर्व जातात, शेतात वगैरे राहतात आणि आजोबा तिथेच असतात. तर जेव्हा आजोबा रात्रीचे झोपतात ना तेव्हा त्यांना दिसतं की त्या असं त्यांच्या छतावर कवळ्यांवर कोणतरी धावतंय, कोणतरी पळतंय. पूर्ण गावात एकदम आवाज जास्त होते, म्हणजे लोक आहेत, गजबजलेलं आहे. रात्री 2 वाजता त्यांना असं जाणवलं, भांड्या पडतायत ते सर्व गोष्टी. मला वाटतं आंजर्ल्याचं पण एक असं, आंजर्ले म्हणून गाव आहे कोकणात, तिकडे मला वाटतं तिकडे पण एक आहे ना देऊळ आहे शंकराचं. तर तिकडे पण सिमिलर सीन आहे. तिकडे पण आहे ना 3 दिवसासाठी गाव खाली करतात. तर ते शंकर आणि म्हणजे तिकडे शंकराची उपासना होते. ते मंदिर आहे तिकडे, जुनं मंदिर आहे, 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. तर तिकडे पण ही अशी प्रथा आहे की कुठचा तरी एक टाइम आहे, मला एक्झॅक्ट नाही माहिती, 3 दिवसासाठी गाव खाली केलं जातं. ओके. बापरे. पण तू आता असं बोललास की तू मायथॉलॉजी मध्ये वगैरे बरंच वाचलंय, तर मायथॉलॉजी मध्ये तू ह्या विषयावर काही वाचलेस? कारण ही गोष्ट अशी नाही कधी लपवली जाते आपल्याकडून.
जसं म्हणजे हॉरर वगैरे झालं, भूतांबद्दल, किंवा आपण असं म्हणतो की एक अंधश्रद्धा आहे आणि असेल ह्या गोष्टी आहेत. म्हणजे मी तर आपल्याला कोणाकडेही ह्याचा ठोस पुरावा तर नाहीये. मे बी असू शकतं किंवा हे नसू शकतं. पण जेव्हा आपण हनुमान चालीसा वगैरे वाचतो त्यात ते भूतांचा उल्लेख आहे बरेच आपले. तर तू तशा कधी त्या गोष्टींना कधी वाचले का? नाही, म्हणजे मी जे मायथॉलॉजी वगैरे जे वाचले ते बेसिकली आपल्या ज्या पौराणिक कथा आहेत देवी देवतांच्या, मला त्या ह्याच्यात खूप इंटरेस्ट आहे की कुठच्या देवांची वगैरे. कारण का आपल्या इकडे असे बरेच म्हणजे कोकणातले वगैरे असे कितीतरी छोटे छोटे देवी देवता आहेत, त्यांच्या अशा लोककथा वगैरे मला ते वाचायला जरा आवडतं. सांग जरा कोणती तुझी वाचली? आता म्हणजे मला एकच अशी एकदम ऑन टॉप ऑफ माय माइंड आहे. जर म्हणजे माझं जे गाव आहे कोकणातलं पाटपरोळे, तर तिकडे आहेत ना 3 देव आहेत. एक माऊली आहे, एक वेतोबा आहे आणि एक आदिनारायण आहे. आणि हे ह्याच ह्याच्यात आहेत म्हणजे सिक्वेन्समध्ये. तू पहिलं पाटाला येतो तर तिकडे तलावाजवळ माऊलीचं मंदिर आहे. तिकडनं तू परोळ्याला जातो, परोळ्याला वेतोबाचं मंदिर आहे आणि परोळ्याला वरती जातो तिकडे ह्याचं आदिनारायणाचं मंदिर आहे. अशी ही 3 मंदिरं आहेत. तर असं म्हटलं जातं की आदिनारायण जो आहे तिकडचा आणि ती माऊली हे दोघे भाऊ बहीण आहेत. तर ती एकदा काहीतरी त्या तलावाकडे बसलेली आणि फुलं काहीतरी करत वेचत होती आणि विष्णूनी काहीतरी तिला लक्ष दिलं नाही आणि तिचं काहीतरी काम होतं तर तो आला नाही असं काहीतरी आहे. तर ती त्याला थोबाडीत मारते. तर ती जी मूर्ती आहे ना आदिनारायणाची, तर ती मूर्ती अशी आहे की त्याचा गाल थोडा वाकडा आहे. तर ही लोककथा आहे त्याच्या मागे की तिने बहिणीनेच भावाच्या कानाखाली मारलेली, काहीतरी झालं म्हणून, आणि म्हणून ती मूर्ती तशी आहे. तर अशा आपल्या इकडे बऱ्याचशा लोककथा आहेत कोकणात. हा, आणि मला भाई ऑनेस्टली ह्या सर्व गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतील. आपल्या मायथॉलॉजिकल गोष्टी झाल्या, जे हिस्ट्री झालं, पण तेच आहे की आपल्या ऑडियन्स थोडं वेगळं आहे म्हणून मी ट्राय करतो ह्या टॉपिकशी जोडून राहायला. पण हा म्हणजे तेच आहे. तर तू कोणत्या अशा पुस्तकं तू लोकांना रेकमेंड करशील जर लोकांना असं काही वाचायचं आहे? एक आहे ना, आता रिसेंटली मी एक पुस्तक बघितलं 100 टेल्स फ्रॉम पुराणाज म्हणून आहे. मला ऑथर नाही आठवत आहे. ते एक त्यांनी जितके पण आपली महापुराणं आहेत ना त्याच्यातनं काहीतरी स्टोरीज काढल्यात आणि ते त्यांनी इंग्लिशमध्ये लिहून शॉर्ट स्टोरीजमध्ये बनवून एक अख्खं कंपायलेशन बनवलंय. चांगलं पुस्तक आहे. टेल्स ऑफ पुराणाज. हा, 100 का 1000 टेल्स फ्रॉम पुराणाज असं त्या बुकचं नाव आहे. ते एक चांगलं आहे. बाकी तुमचं अमिश त्रिपाठीचं शिवा ट्रिलॉजी आणि त्याच्यानंतर रामचंद्र त्यांचं, आता मी वॉर ऑफ लंका माझं ऑलमोस्ट आता संपत आलंय, मी आता लेट चालू केलं वाचायला, ते आहे. प्लस अक्षत गुप्ताचं हिडन हिंदू इज ऑल्सो गुड बुक. म्हणजे इव्हन त्याच्यानंतर मी अश्विन संघीचं हे वाचलेलं कीपर्स ऑफ कालचक्र. ते पण असं म्हणजे फिक्शनल मायथॉलॉजी फिक्शनलवरती मस्त बुक आहे. कीपर्स ऑफ द कालचक्रा अशी अजून त्यांची पण मी बुक्स वगैरे असे वाचले. वाव, क्रेझी. पण तेच आपण कमिंग बॅक टू आवर टॉपिक, तुझ्याकडे अजून अशी कोणती गोष्ट आहे वाडीतला आमच्या? आता मी एक म्हणजे ही तर म्हणजे अशी आहे ना की मला वाटलं पण नव्हतं की असं काही असेल त्या तिकडे. म्हणजे कसं आहे ना, मी जिकडे राहतो ना तिकडे एका म्हाताऱ्या बाईने सुसाईड केलेलं. तिने उडी मारलेली दुसऱ्या मजल्यावर. आणि ती कसं होतं, का केलेलं तिने सुसाईड ते काही कारण नाही माहिती. म्हणजे कंटाळलेली ती आयुष्याला. म्हातारी बाई होती आणि कंटाळलेली आयुष्याला. तिचं काही असं म्हणजे काय असं प्रॉब्लेम वगैरे नव्हतं. दोन्ही मुलं चांगली, एक मुलगा ऑस्ट्रेलियाला आहे, एक मुलगा दुसरा म्हणजे चांगले इंजिनियर आहेत, एक IITian आहे, असं म्हणजे व्यवस्थित वेल टू डू फॅमिली. वैतागलेली ती आयुष्यालाच वैतागलेली का काय माहित नाही, तिने उडी मारली. आणि आता आहे ना म्हणजे मला वाटतं एक हे झालं असेल एक 10 वर्षापूर्वी आणि मी 5-6 वर्षापूर्वी माझी गर्लफ्रेंड घरी येत होती. तर कसं आहे की ऑब्व्हियसली गर्लफ्रेंडला डायरेक्ट तर घरी घेऊन नाही येऊ शकत, आपल्याला स्नीक इन करून आणायचं आहे. तर आमच्याकडे कसे 2 रस्ते आहेत, एक मागून पण यायला रस्ता आहे मागच्या साईडनी, पुढच्या साईडनी पण रस्ता आहे. तर मी तिला काय बोललो की तू मागच्या साईडला उभी राहा, मी पुढून जातो पटकन आणि तू ये. तर मी गेलो पुढून, दरवाजा उघडला आणि तिला, तर ती मला कंटिन्यू सांगते, अरे यार अभिषेक तू इकडे आहे ना, मला एकदम अनइझी फील होते. मी असं उभी आहे इकडे आणि मला असं वाटतं कोणतरी बघतंय. तर मी बोललो काय नाही. आणि मला पण काय पहिलं असं वाटलं नाही. मी बोललो हिला काहीतरी असाच भास होत असेल की असं तर काय हे नाही. तर मी बोललो काय होत नाही, असं काही हे नाही, असं म्हणून टाळाटाळ केली. आणि दुसऱ्या दिवशी मी तिला सकाळी असंच मस्करीमध्ये विचारलं की बाबा असं तुला कुठून वाटत होतं की कोणतरी बघतंय. आणि तिने पॉईंट आऊट केलं आणि तिने त्याच जागेवर पॉईंट आऊट केलं ज्या ठिकाणी त्या बाईने उडी मारलेली. मस्करी नाही करत. तिकडे ना एक दगड आहे,
म्हणजे तो अगोदरच्या काळी आहेत ना ते भांडी कपडे वगैरे घासायला माहिती आहे, ते कपडे आपण दगडावरती आपटायचे, तो दगड आहे. तर ती त्या दगडावरती तिचं डोकं आपटलेलं आणि हिला लिटरली असा भास होत होता की त्या दगडाच्या इकडनंच कोणतरी बघतंय. इवन आमच्या वाडीत जसं मी अगोदर सांगितलेलं की वाडीच्या एंट्रन्सवरतीच पिंपळाचं झाड आहे. तर माझा एक मित्र आहे, आम्ही त्याला चंपा बोलवायचो. तर तो आहे ना एकदा रात्री लेट नाईट वाडीत येत होता, जवळजवळ 2 वगैरे वाजलेले. तर त्याचा तर म्हणजे इतका विचित्र सीन झालेला ना, तो बोलतो की तो असा वाडीत आला, वाडीचा दरवाजा उघडला की पिंपळाचं झाड सळसळतंय. दरवाजा बंद केला, शांत. परत तो 2 मिनिटं त्याला आणि आम्ही लहानपणापासून आहेत ना गोष्टी एवढ्या ऐकलेल्या आहेत ना की म्हणजे भीतीच वाटते. असं म्हणजे आता आमचं एक म्हणजे जो माझा जिना आडवा जिना बोलतात तिकडे तर हे माहिती आहे की तिकडनं चालताना असा भास होतो की कोणतरी मागून चालतंय. म्हणजे ते भूताचा सीन नाही आहे तो, त्या पायऱ्या इतक्या जुन्या असल्यामुळे असा फील होतं की कोणतरी मागून चालतंय. पण आमच्या वाडीत असे बरेच किस्से. तर तो झाडाचा म्हणजे ते पिंपळाच्या झाडाचं तर लोकांना माहितीच आहे की इकडे काहीतरी सीन आहे. तर हा दरवाजा उघडतोय, झाड सळसळतंय. दरवाजा बंद केला, शांतता. 5 मिनिटं थांबला, परत दरवाजा उघडला, परत झाड सळसळायला लागलं आणि हवा वगैरे पण नाही सुटली. झाड असं लिटरली म्हणजे हवा सुटल्यावरती कसं झाड सळसळतं तसं सळसळतं आणि शांत, लगेच शांत. हे असं जवळजवळ त्याच्यावर 2-3 वेळा झालं. त्याची इतकी फाटली, तो डायरेक्ट ना माझ्या वाडीच्या समोर जाऊन कट्ट्यावरती बसला, मॅजेस्टिकच्या तिकडेच बसून राहिला. काही नाही तिकडे जवळजवळ 5 वाजेपर्यंत बसला. 5 वाजता जेव्हा वाडीतनं लोक बाहेर यायला दिसायला लागले तेव्हा तो घरी गेला. रात्रभर बाहेरच होता. बापरे, असे सीन. इवन तिकडे मी म्हणजे आमच्या वाडीचं स्ट्रक्चर कसं आहे, वाडी अशी स्ट्रेट हे आहे, वाडीच्या फ्रंटला पिंपळाचं झाड आहे. बरं. आणि वाडीच्या आतल्या बाजूला आहे ना औदुंबराचं झाड आहे. आणि दिस इज सपोज टू बी द मोस्ट म्हणजे असं म्हणतात की हे खूप ऑस्पिशियस पोझिशन आहे की म्हणजे एकाच ठिकाणी औदुंबर आणि पिंपळ येणं हे खूप हे आहे. कारण का औदुंबर असं म्हटलं जातं की औदुंबरावरती दत्तगुरूंचा वास आहे. पण त्या औदुंबराच्या झाडाच्या बाजूलाच एक बावडी आहे. बावडी म्हणजे ती विहीर आहे जी बुजवली आहे. आता जितका मला माहिती आहे तर बावडी बेसिकली अशा विहिरीला बोलतात की ज्याच्यात कोणीतरी उडी मारली आहे, की जिकडे काहीतरी इन्सिडेंट झाला आहे त्याच जागेला बावडी म्हणतात. असं युजली नाही तर विहीरच म्हणतात. पण आम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही तिकडे काय सीन झालं. पण आहे ना हा सीन बऱ्याच लोकांनी म्हणजे माझी आजी आहे ना एकदा गोकुळाष्टमीचा वेळ होता, माझी आजी आणि तिच्या 2 मैत्रिणी म्हणजे माझ्या मित्रांच्या हाज्या आता तसं त्या दोघी म्हणजे तिघी वारल्या. आता त्या तिघी भजन वगैरे करून रात्री येत होत्या वाडीत. तर वाडीत आल्या आणि ह्या तिघीजणी वाडीत येतात. तर पुढे एक ह्यांच्या बरोबर एक बाई जात होती. तर आमच्या वाडीत कसं आहे ना ते वाडीत साफसफाई करायला पण लोक आहेत. तर त्यांना त्या काकी ज्या होत्या ना त्या हॉस्पिटलमध्ये काम करायच्या, क्लिनिंग वगैरेचं. त्यांना वाटलं की त्यांची शिफ्ट होती, लेट यायची वगैरे. आणि त्यांचे ते कसे तिकडे ते पांढरी साडी, निळा ब्लाऊज, बरोबर कळलं. तर ते कपडे पण तो अटायर पण तसाच, पांढरी साडी वगैरे आणि यांचं असं ती पांढरी साडी. ह्यांना वाटलं की ती असेल. तर हे गेले, माझी आजी वर आली, ह्या पुढे गेल्या आणि जसं मी सांगितलं ते औदुंबराचं जे झाड आहे तिकडे ती बावडी आहे. जसं त्या झाडाच्या इकडे पोचले आणि ती बाईच गायब झाली. तर ह्या दोघी इतक्या घाबरल्या. दुसऱ्या दिवशी आणि माझ्या आजीला बोलते, अगं बाया हे असं झालं. ती बोलते, हो मला माहितीच होतं की असं काहीतरी होणार, कारण का मला काय ते असं आसार बरोबर नव्हते वाटत. आणि ती बाई आहे ना म्हणजे दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग हे. ती बाई बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळेला दिसली आहे. म्हणजे आमच्या वाडीत एक राहतात यशवंत म्हणून, तर त्यांची बायको ती म्हणजे त्यांचं कसं आहे एकदम आतल्या साईडला त्यांचं घर आहे. आणि त्या ज्या 2 चाळी आहेत ना, जर तू आज पण कधी येशील ना तर तिकडे रात्री पूर्ण डार्क असतं, पूर्ण डार्क. 1 घंटा तिकडे ना एक पूर्ण काळोख असतो. आणि म्हणजे लहानपणापासून तिकडे तसंच आहे. तर तिकडे ना ऑलरेडी खूप घाणेरडी वाईब येते रात्रीच्या वेळेला. म्हणजे तू रात्री 11 वाजता जरी गेला ना तरी पूर्ण काळोख असतो, एवढी भीती वाटते. तर ती आहे ना नवऱ्याची वाट बघत होती, नवरा येतोय वगैरे. आणि सीन असा झाला, तर तिकडे ना गच्ची आहे त्या ह्याच्यावरती, दुसऱ्या मजल्यावरती. आणि ती गच्ची कशी आहे, त्याला कठडा नाही आहे. ओके. तर तिने बघितलं वर कोणतरी मुलगी बसली आहे. म्हणजे मुलगी बसली आहे, तिला दिसते आकृती, केस सोडलेत आणि पाय असे हलवत बसली आहे व्यवस्थित त्या कट्ट्यावरती. ही हैराण झाली, बोलते ही म्हणजे तिला असं वाटलं की तिकडे जे राहतात त्यांची मुलगी आहे की काय, तर ही अशी काय वेड्यासारखी रात्री इकडे बसली आहे.
तर तिने काय दुर्लक्ष केलं. तिने दुसऱ्या दिवशी तिच्या आईला विचारलं त्या मुलीच्या की अरे काय काल तुमची मुलगी इकडे गच्चीवरती अशी बसलेली. ती बोलते नाही, माझी मुलगी तर बाहेरच नाही आली आहे, आणि मुलगी तर काल आमच्याबरोबर माळ्यावरतीच झोपलेली. आणि ते जे राहतात ना तिकडे त्यांच्या पण म्हणजे तिच्या वडिलांना पण तिकडे सीन झाल्यात. म्हणजे त्यांचं कसं आहे, त्यांचा जो माळा आहे त्या माळ्यावरच्या खिडकीवरनंच सुद्धा गच्चीत एंट्री घेऊ शकतो डायरेक्ट. तर ते लोक गच्चीत वगैरे जाऊन झोपतात. तर त्याच्या वडिलांना ती बाई दिसलेली गच्चीत. तर इवन माझ्या मामाचा पण एकदा किस्सा झालेला. तर मी तुला मागे जे सांगितलेलं आपण भेटलेलं त्या स्टार्टिंगला की माझा मामा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होता, म्हणजे आता वारला तो पण. तर तो यायचा ना जस्ट म्हणजे त्याचं जस्ट हे होतं. तर तो रात्री यायचा, सगळं हॉटेल वगैरे बंद झाल्यानंतर 1-1:30 वाजता तो वाडीत यायचा, आवरून यायचं सगळं आवरून. जो जसा यायचा तो जिन्यांवरती पोचला की वरती त्याला पहिल्या मजल्यावरती ती बाई दिसायची, एक बाई उभी असलेली दिसायची. तर पहिलं त्यांनी काय केलं, त्यांनी थोडं दुर्लक्ष करायला चालू केलं. तो दुसऱ्या जिन्यानी यायचा, तर तेव्हा त्याला दिसायची नाही. तर हे आहे ना त्याचं जवळजवळ पहिले 1-2 महिने असंच की हा येतोय, त्याला दिसते, हा रस्ता बदलतोय, दिसत नाही. नंतर असं व्हायला लागलं, आणि रस्ता बदलला, दुसऱ्या जिन्याने जातोय, त्या जिन्यात यायची, ह्या जिन्यात आला, ह्या जिन्यात यायची. आणि हे कंटिन्यूस त्याचं व्हायला लागलं. नंतर मग त्याचं इतकं हे झालं की तो मग घरीच यायचा बंद झाला. तो रात्रभर हॉटेलमध्येच राहायचा आणि पहाटे यायचा मग सगळं 5 वाजता वगैरे. कारण का आमच्याकडे गिरगावला 4-5 वाजता पाणी यायला चालू होतं, तर लोक उठतात, मग 5 वाजता हा यायचा. तर तेव्हा मग माझ्या आजीने त्याला माळ दिलेली जपायला, आणि माळ तो रोज जपायचा. तेव्हापासून त्याला ते थोडं असं कमी झालं. त्याला मग नंतर कधी दिसलं नाही. ती बाई नक्की कोण होती माहिती पडलं ते काय म्हणजे असं हे नाही, पण ही म्हणजे इव्हन आहे ना माझा एक मित्र, मी बोललो ना माझा बेस्ट फ्रेंड अखिल, त्याचे आजोबा पण आम्हाला बोललेले. तर त्याचे आजोबा पण आहेत ना, त्यांनी त्याच्या आजोबांचा तर किस्सा भयंकरच होता. त्यांचं काहीतरी इश्यू झाला, त्यांची बायको वारली का काहीतरी झालं, त्यांनी धर्म बदललेला, ते मुसलमान झालेले. तर ते पहाटेचं ती पहिली नमाज वगैरे त्यांचं ते खूप म्हणजे डिवाउट मुस्लिम हिंदू होते, आणि ते मुसलमान झालेले, हिंदू धर्म बदललेला का म्हणून असंच. हा म्हणजे काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी धर्म बदललेला. आणि तर ते पहाटे वगैरे उठून, कारण का ते पहिलं नमाज वगैरे पडायला, आणि ही वॉज व्हेरी डिवाउट, म्हणजे 5 वेळा नमाज पडणार सगळं वगैरे. तर त्यांच्याबरोबर पण एकदा असाच किस्सा झालेला. तर ते सकाळी म्हणजे त्यांचं हे होतं, ते पहाटे 3-3:30लाच उठायचं, आंघोळ वांघोळ करून आवरून वगैरे निघायचे 4 वाजता मस्जिदीला जायला. तर एकदा ते जवळजवळ उठून आहेत ना खाली आले आणि आंघोळ करायला, म्हणजे ते दुसऱ्या मजल्यावर राहायचे. म्हणजे कसं आहे, जुन्या वेळेला असं आंघोळ वगैरे करायला ते बाथरूममध्ये या, खाली या वगैरे, तर ते खाली आले पाणी वगैरे हे करायला. तर बाथरूमच्या इकडनं ती बाई चालत जात होती. तर त्यांना पण ते त्या बाईचं ते एक आहे की तिने अजूनपर्यंत म्हणजे म्हणजे मी आता वाडीत पण आहे ना, म्हणजे म्हाताऱ्या लोकांना वगैरे जेव्हा मी विचारलं ना, तर दिसली बऱ्याच लोकांना, पण तिने आजपर्यंत कोणाला असा त्रास दिलेला नाही आहे. म्हणजे असं कुठे हे नाही आहे की बाबा तिने कोणाला काय केलं आहे, पण ती बाई दिसते. आणि ती बाई म्हणजे बऱ्याच लोकांना दिसली आहे आणि बऱ्याच वेळेला दिसली आहे, आणि अजूनही दिसली आहे. म्हणजे ही तर दिस इज ॲज रिसेंट ॲज 10 years, जे मी बोललो की ती त्या काकी नाही त्या काकी वाट बघत होत्या नवऱ्याचं. तर दिस इज ॲज त्या आजोबांची जो किस्सा आहे तो जवळजवळ एक 40-50 वर्षापूर्वीचा असेल. म्हणजे त्यांच्या म्हणजे वेन ही वॉज इन हिज 40s 50s तेव्हाचा हे तो. इवन मला अजून एक जो किस्सा आठवतोय ना, एकदम भयानक किस्सा जो आहे ना, तो माझ्या मित्राच्या बहिणीबरोबर झालेला. तर आपल्या याच्यात तुला माहिती आहे ना की आपण बोलतो की लग्न झालेलं म्हणजे हळद जितकं उतरत नाही तितकं बाहेर जायचं नाही. हो, बाहेर गेलं ते 4 लोकांना घेऊन. तर हे आपल्या इकडे पहिल्यापासून. तर हा किस्सा म्हणजे ती मुंबईत राहणारी, तिचं लग्न जेव्हा झालं ना, तर ती रत्नागिरीला, तिचा नवरा रत्नागिरीचा आहे, तर ती रत्नागिरीला शिफ्ट झाली. तर लग्न वगैरे झालं, ती गेली सासरी गेली. आणि मला वाटतं एक आठवड्याभरानंतर सगळे म्हणजे हिचे आई वडील भाऊ वगैरे सगळे तिकडे जात होते तिला भेटायला गावी. तर हे लोक सगळे गेले गावी गेले. तर तिला आहे ना तिचे घरचे बोलत होते की बाबा तू स्टेशनला जाऊ नको आहे ना पिक करायला वगैरे, तुझी हळद अजून उतरली नाही, लग्नाला जस्ट 7च दिवस झाले, जाऊ नको. तर ती काय ऐकायला तयार नाही. ती बोलली नाही आता माझा भाऊ आई वडील येत आहेत, मी नाही जाणं, बरोबर नाही वाटत, घ्यायला जाते. आणि ही आणि हिचा नवरा दोघे निघाले बाईकनी. तर आहे ना तिकडे मला वाटतं पावस गाव आहे, ते पावसला, आणि तिकडे ना तो एक कुठचा तरी फाटा आहे का, एक मेन रोड आहे,
तो दॅट रोड इज व्हेरी ॲक्सिडेंट प्रोन, म्हणजे तिकडे खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत, बरेच लोक मेलेले आहेत. तिकडनं त्यांची गाडी ते पास होत होती ना, तर तिला असं वाटलं की कोणतरी भुंगा असतो ना, भुंगा, तो असं तिच्या डोक्याला इकडे आपटून गेला असं तिला फील झालं. आणि तिला काय पहिलं वाटलं नाही. ती गेली स्टेशनला, घरच्यांना घेतलं, सगळ्यांना पिक केलं, घरी घेऊन गेली, सगळं व्यवस्थित. जसं जसं टाईम जायला लागला ना, जवळजवळ 1 आठवडा 2 आठवडे गेले, तिला आहे ना सारखं कोणतरी बोलवायचं, आवाज यायचा की कोणतरी बोलवतंय, कोणतरी बोलवतंय. म्हणजे ती इतकी वेडी झालेली ना की ती घरात बसायची, टीव्हीचा आवाज फुल व्हॉल्यूम करायची आणि बसायची. आणि ती कुठेही गेली तिला सारखं कोणतरी बोलवतंय, कोणतरी बोलवतंय, तिचं लक्षच नाही लागायचं. तर तिने आहे ना पहिलं कोणालाही सांगायचं अवॉइड केलं. म्हणजे ती अशी एकटीच बसायची, कोणाबरोबर बोलायचीच नाही, लाऊड आवाजात टी व्ही ऐकते किंवा मोठ्याने बोलते. तर तिच्या नवऱ्याला थोडा डाऊट आला की यार हे काहीतरी, म्हणजे हे असं का वाक्य. तर त्यांनी विचारलं की बाबा काय झालं, तर ती काय सांगायला तयार नाही. अजून थोडा टाईम गेला, तर एकदा असंच तिच्या नवऱ्याने तिला कन्फ्रंट केलं. तर ती पुरुषाच्या आवाजात बोलायला लागली की तू मला नाही बोलायचं, मी काय केलं पाहिजे, तू कोण मला सांगणारा, मी कोण नाही आहे तुझा, तू निघून जा इकडनं, तू कोण. आणि असं प्रॉपर पुरुषाच्या आवाजात ती बोलायला लागली. तेव्हा ह्याला कळलं की काहीतरी गडबड आहे, आता हे मजबूत मोठा सीन झालाय. आणि ते म्हणजे कंटिन्युअसली तिचं इतकं वाढलं की नंतर तिला लिटरली पॉझेसच केलेलं. पहिलं तिला आवाज यायचे, नंतर मग ती पूर्ण तिला. तर आता काय करायचं, मग ह्यानी मग ते तिकडे जे कोण पुजारी वगैरे, तांत्रिक वगैरे, त्यांना बोलवलं, कोणतरी होते त्यांच्या ओळखीचे, आणि त्यांना हे केलं की बाबा काय झालंय बघा, काय करायचं. तर त्यांनी ते सगळं हे केलं, म्हणजे होम वगैरे केला आणि काहीतरी केलं, पूजा वगैरे. आणि त्याच्यानंतर आहे ना त्यांनी त्या भूताला बोलवलं, म्हणजे तो जो आत्मा होता ना त्याला बोलवलं. तर तो म्हणजे ती बोलते पुरुषाच्या आवाजात. आणि म्हणजे त्यांनी विचारलं की बाबा तू का हिला त्रास देतोय, म्हणजे तुझं काय असं हे, हिची काय असं चुकी नाही, काय नाही, तू का त्रास देतोय. तर तो बोलतो की माझी इच्छा नाही आहे हिला त्रास द्यायचा. माझं म्हणजे तो बोलतो की मी दादरचा मुलगा आहे. बोलतो माझे वडील ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि माझा पण ॲक्सिडेंट झाला. माझी आई एकटी राहते दादरला. फक्त तुम्ही जा आणि तिला भेटा आणि तिला सांगा की तिचा मुलगा ठीक आहे. आणि बोलते की जेव्हा पण तुम्ही घरात जिलेबी बनवाल तर माझ्यासाठी जिलेबी ठेवून देत जा. बोलतो मी जातो, मला फक्त एवढंच करायचं. हिच्या घरचे म्हणजे हिचे वडील, हिचा भाऊ आणि दादरला गेले. त्यांनी जो ॲड्रेस दिला तिकडे तो मुलगा ॲक्च्युली होता ज्याचा ॲक्सिडेंट झालेला त्या पावसच्या नाक्यावर बाईकचा. आणि त्याची आई तिकडे एकटी राहते. बापरे, हा सीन झालेला तिच्याबरोबर. आणि इतकं भयंकर, म्हणजे तो माझा जो मित्र आहे ना त्याला आम्ही डोस्या बोलवतो. त्या डोस्याने जेव्हा आम्हाला सांगितलेलं ना, आमच्या सगळ्यांची फाटलेली. बोलला की बाकायदा मी आणि माझे बाबा तिचे त्या मुलाच्या घरी जाऊन आलो आणि आम्ही बघितला. बोलतो ती म्हणजे त्या बाईने दाखवला फोटो की हा माझा नवरा आणि हा माझा मुलगा दोघंही ॲक्सिडेंटमध्ये गेले. बापरे. आणि मग त्यानंतर ते लोक त्यानंतर मग ते जेव्हा सगळं ते झालं, मग त्याच्यानंतर कधी तो सीन नाही झाला. आणि अजून पण नाही, म्हणजे अजून आता ती वाडीत वगैरे येते. तिची आता एक मुलगी 11वीत आहे, एक मुलगी 8वीत गोष्ट. हा, म्हणजे तिचं जस्ट लग्न झालेलं. म्हणजे जवळजवळ या गोष्टीला आता 10-15 वर्ष झाली. हो, जास्त. मग तेच, मग त्या लोक अजूनपर्यंत जिलेबी वगैरे ठेवतात घरात. जर कधी जिलेबी बनली किंवा कधी कुठच्या ओकेशनला आणली तर आजही ठेवतात. बापरे, खूप 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 वेगळी गोष्ट होती ही त्यांच्यावर झालेला. आणि बोलायची ना की मला काय सुचायचंच नाही, मी काय करू. तर म्हणून मग ती बोलते की मी टीव्ही मोठ्या आवाजाने ह्याच्याचसाठी बघायची की मी कुठेही गेली मला कोणतरी बोलवायचा आवाज यायचा, म्हणून मी टीव्ही लावून बसायचे आणि तो टीव्ही मोठ्या आवाजात बघायचे की सो दॅट ॲटलिस्ट बाबा की काय आवाज मला थोडं हे होईल, असा सीन. बापरे, ते आपल्याला ऐकायलाच एवढं विचित्र वाटतं. ज्याच्या बरोबर ते होतं त्यांना कसं वाटलं असेल. पण जेव्हा त्यांच्या अंगात यायचं तेव्हा त्यांना काय वाटायचं ते सगळं नाही, ते कधी तिला असं आठवतच नाही की म्हणजे ती कधी पुरुषाच्या आवाजात बोलली आहे. तिच्या बाकीच्यांच्या सगळ्यांच्या समोर ती बोलली. म्हणजे तो माझा मित्र स्वतः बोललेला की मी स्वतः घाबरलेलो की माझी सख्खी मोठी बहीण बोलते आणि पुरुषाच्या आवाजात बोलते. आणि अचानक भयानकमध्ये ती पुरुषाच्या आवाजात बोलायला चालू झाली. बोलतो की मला सुचेनाच की काय करायचं. बापरे, असा सीन.
हे आपल्या इकडे बऱ्याच गोष्टी होतात. मागे एका सांताक्रूज मधले असे चाळीची गोष्ट माहिती मी बघितलं. येस येस. तर ती एक बाई अजूनही तिथे येते आणि त्या बाईचा एक कुत्रा आहे. तो कुत्रा अजूनही ती काय खायला ठेवते आणि तो येतो. आणि तसं तर खूप विचित्र. ती कधी आपण नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये नक्कीच घेऊ. इव्हन तू ते ह्याचं पण ऐकलं असेल, एक बँड्रा खाडीमध्ये ही पण एक खूप जुनी अर्बन लेजंड आहे आपल्या मुंबईचा. हे आम्ही लहानपणी खूप ऐकलंय की कसं होतं, 10/9/59 का अशी काहीतरी ती एक ट्रेन आहे, स्पेसिफिक ट्रेन आहे जी चर्चगेटवरून सुटते. तर त्या ट्रेनमध्ये आहे ना, तू एक मधला फर्स्ट क्लासचा डबा आहे लेडीजच्या बाजूचा, त्या डब्यात जर तू बसला असशील ना, तर तो डबा जेव्हा बँड्राच्या खाडीकडून क्रॉस करतो ना, तेव्हा त्या डब्यातनं कोणतरी बाई खाडीत उडी मारते. अच्छा, हे म्हणजे आय डोंट नो वेदर हाऊ ट्रू इज दिस, कारण का मी माझं अख्खं आयुष्य आता ट्रेनमधून ये जा करण्यात गेलं, मला कधीच नाही असं हे. पण हे पण जसं मानकाप्याचं अर्बन लेजंड आहे तसं हे खूप जुनं. आणि इव्हन तू कधी खारदांड्याचं अर्बन लेजंड बद्दल ऐकतंय का? एक स्टोरी आहे. खारला आहे ना, ती एक जागा आहे, तर तिकडे एक विहीर आहे. तर ती विहीर आहे ना, आता ती पूर्ण सील केली आहे. तर असं म्हणतात ना की त्या विहिरीचा किस्सा असा आहे ना की त्या विहिरीत आहेत ना लोक येऊन उड्या मारतात आणि सुसाईड करतात. हा ॲक्च्युअल सीन आहे. म्हणजे ना तिकडे कसं आहे ना की त्या विहिरीत आहे ना कोणतरी, आणि असं नाही की बाबा रॅन्डम माणूस मुंबईच्या कुठच्याही कोपऱ्यातनं येतो आणि त्या विहिरीत उडी मारतो आणि जीव देतो. आणि ते मग तिकडे लोक वगैरे असतील तर वाचवलं नाही तर नाही गेला. तर तिकडे आणि आहे ना, ते ज्या लोकांना वाचवले, कारण का तिकडे आजूबाजूला वस्तीच्या मध्ये आहे ती विहीर, तर कोणा कधी वाचवलं, कोणी उडी मारली, तर ते बोलतात की आम्हाला माहीतच नाही. म्हणजे लोक, मी ऐकलेलं की लोक डोंबिवली वगैरेच्या साईडवरून पण इकडे यायचे खारला आणि उड्या मारायचे. हा खूप म्हणजे ह्याच्याबद्दल बघ कोणाला जास्त माहिती असेल, कारण का ही गोष्ट आता मी लहान होतो जेव्हा मी हे खारदांड्याचा हा किस्सा ऐकलेला, त्याच्यानंतर मी कधी ऐकला नाही. पण अजून मला कोणी असं कधी मी ऐकला नाही. पण हा एक खूप भयंकर सीन आहे. आता त्यांनी ते मला वाटतं ती जी विहीर आहे ना त्याच्यावरती ग्रिल विल लावून पूर्ण बंद केली आहे. अगोदर ते नव्हतं, तर तिकडे उड्या मारायचे लोक. अट्रॅक्ट करत असेल मे बी लोकांना अशी निगेटिव्ह एनर्जी. पण यार खतरनाक होत्या गोष्टी भाई. मला तर मजा आली. आपण कसं 1 तास गेला समजलंच नाही. तुझ्याकडे अजून काही आहे का शेअर करायला? एंड करू शकतो आता, बघू नेक्स्ट टाइम. आता मला पण असं नेक्स्ट टाइम करू. थँक्यू सो मच भाई. थँक्यू रिकी मला बोलवल्याबद्दल. आणि तू बऱ्याच गोष्टी सांगितल्यास आणि त्यापैकी खूप अर्बन लेजंड होते आणि खूप वेतोबाचे कोकणातलेही बऱ्याच गोष्टी होत्या. पण स्पेशली मला ती गोष्ट नेहमीच लक्षात राहील आणि ती ऐकून माझी खूप वाटली जेव्हा तू तुझ्या मैत्रिणीबद्दल सांगितलंस की दादर मधला तो मुलगा होता आणि तो मागे लागला होता. ते खूपच विचित्र गोष्ट होती, कारण ती पर्सनल स्टोरी आहे कोणाची आणि ती झाली आहे, तू बघितली आहेस. एक गोष्ट झाली ऐकण्यात आणि एक गोष्ट झाली पण प्रत्यक्ष बघण्यात, तर खूप डेंजरस होती. इव्हन त्या वाडीतली गोष्टी वगैरे होते. तर तो जो किस्सा आहे ज्याच्यात मी तुला सांगितलेलं की ते लहान मुलाचं त्या मडक्यात हाडं मिळालेली त्या खोदल्यावरती, तर ते पण इतकं भयंकर होतं. कारण का त्या घरात, म्हणजे असं नाही म्हणत की आम्ही कधी त्या घरात खेळलो नाही वगैरे, पण त्या घरात झोपणं तर इतकं विचित्र वाईब यायची ना. म्हणजे आम्ही पण जेव्हा खेळायचो तर असं म्हणजे विचित्रच वाईब यायची, असं अनइझीच वाटायचं त्या घरात. आणि इव्हन म्हणजे कितीतरी लोक झोपले तर त्यांना असं वाटायचं की कोणतरी छातीवर बसलंय, कोणतरी गळा दाबतंय, कोणतरी म्हणजे रात्रभर अशी. आणि नाईटमेअर्स यायचे. माझ्या मित्राच्या आईला तर, म्हणजे माझा मित्र जो त्या घरात राहायचा त्याच्या आईला तर सिव्हिअर प्रॉब्लेम्स होते की तिला नाईटमेअर्स वगैरे यायचे. बरीच वर्ष हे परसिस्ट राहिलं. आणि मग नंतर मग त्या लोकांनी जेव्हा ते सोल्युशन केलं मग त्याच्यानंतर जरा व्यवस्थित झालंय सगळं. बापरे. पण तेच आहे ना, मला वाटतं ही ज्या वाड्या वगैरे आहेत त्या 200-300 वर्ष जुन्या वाड्या आहेत. त्यांचा जो इतिहास आहे तो खूप जुना आहे. तिकडे अनेक लोक राहायला आली, अनेक लोक तिकडून गेली, खूप लोकांबरोबर खूप काही चांगलं झालं, खूप लोकांबरोबर खूप वाईटही झालं. बरोबर. खूप लोक तिकडे जन्माला आली, खूप लोक तिकडे मेलेही. तर तेच आहे ना की कोण कशा प्रकारे गेलं, कोणाची काय शेवटची इच्छा होती, कोण स्वइच्छेने गेलं की कोणाला मारलं की. जेवढी जुनी जागा असते तेवढी त्याचा इतिहास पण खूप मोठा असतो आणि खूप डार्कही असतो. बरोबर. तर त्या गोष्टी असाव्या. पण थँक्यू सो मच भाई. आपण परत एकदा असंच काही पॉडकास्ट करू आणि त्यावर आपण बोलू. मे बी मायथॉलॉजीवर वगैरे काहीतरी करू. मायथॉलॉजीवरती करू ना कधी. कोकणातले देव
म्हणजे खरोखर कोकणातले देव हा इतका म्हणजे ऍक्च्युली आय एम नॉट अ राईट पर्सन, कारण का मला पण माझा एवढा अभ्यास नाही आहे त्या ह्याच्यात, पण कोकणातले देव आणि त्यांच्या गोष्टी ह्याच्यावरती जवळजवळ एक 5-6 तासाचा कॉन्टेंट म्हणू शकतो. इतके वेगवेगळ्या लोककथा आहेत आपल्या कोकणात. बरोबर. खूप आणि भयंकर गोष्टी आहेत, म्हणजे आपण विश्वासही नाही करू शकत की असं काही होतं. लोकांना त्याचे अनुभव आहेत आणि लोक अजूनही, म्हणजे आता जसं मी ते सावंतवाडीचं जे सांगत होतो की ती आग जाते, ते अजूनही प्रॅक्टिस ती चालू आहे. किंवा आपण जे कौल लावतात देवाला, ते आजही आपल्याकडे चालू आहे आणि लोकांबरोबर खूप चांगले अनुभव होतं पण. आणि म्हणजे हा माझा पर्सनल तर नाही, पण आय कॅन से दिस, म्हणजे माझा एक खूप क्लोज मित्र आहे. आणि असं पण नाही, ही इज अ डॉक्टर हिमसेल्फ. ठीक आहे, ही इज अ मेडिकल डॉक्टर, नाही तो MD डॉक्टर आहे. त्यांनी बाकायदा बघितलंय कौल लावताना, आणि त्या कौलचं उत्तर कसं येतं हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. त्यांनी मला सांगितलेलं की ते बोलतो की ते फूल असं पडत नाही, लिटरली असं वाटतं की ते फूल फेकलंय. असं तुला कळून येतं की ते फूल फेकलंय. तो एवढं. आणि ह्या अशा गोष्टी आहेत की त्यांना नाही, म्हणजे यू कॅनॉट एक्सप्लेन, बियॉन्ड सायन्स. पण तेच आपण मे बी तुम्हाला जर असा काही एपिसोड हवा असेल, कोकणातले जे देव झाले, आपले जुने लोककथा वगैरे झाले, त्यांच्यावर जर तुम्हाला एक एपिसोड हवा असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, ज्याने अजून लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही अभिषेकलाही फॉलो करू शकता. त्याचे इंस्टाग्राम हँडल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तर तुम्ही नक्की फॉलो करा, चेकआउट करा. आणि आपण भेटू परत एकदा एका अशाच एपिसोडमध्ये. आय होप भाई तुलाही मजा आली असेल. मला खूप मजा आली. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच भाई. सी यू भाई. भेटू आपण परत लवकर आणि पॉडकास्ट रेकॉर्ड करू. आपणही भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.